वचक आमचं, जिथे तुम्ही तिथे या. नमस्कार, वचक आमच्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. सध्या उल्हासनगरमध्ये मलेरिया, डेंगू याची साथ मोठ्या प्रमाणात चालू आहे, परंतु इथे कुठेही साफसफाई तशी त्या प्रमाणात झालेली नाही आहे. तसेच उल्हासनगरमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. आज आपण शहाड फाटक सी ब्लॉक रोडच्या भवानी मंदिरच्या समोर जे बाथरूम पूर्वी बांधलं होतं ते बाथरूम अजूनही तोडलेलं नाही आहे, परंतु त्या बाथरूमच्या आतमध्ये मोठ्या प्रमाणात घाण आहे. ती घाण साफ केली जात नाही किंवा ते तोडलंही जात नाही. जर तोडलं तर तिथली घाण संपेल आणि इथं जो रोगाचा फैलाव होत आहे तो होणार नाही. तसंच इथं रिक्षा स्टँड आहे. या रिक्षा स्टँडच्या इथे अनेक रिक्षा ड्रायव्हर, कम से कम 150 ते 200 रिक्षा ड्रायव्हर इथं कंटिन्यू गाडी चालवत असतात. इथं गाडी चालवत असल्यामुळं त्यांना अनेक प्रकारे समस्यांना समोर जावं लागतं. त्यामुळं महानगरपालिका हे तोडणं करणे, आपण आता ते जे बाथरूम आहे ते दाखवण्याचा प्रयत्न करूया. हे बाथरूम अनेक वर्षापासून बांधून ठेवलं आहे, परंतु त्याचं ना बाथरूम बनलं ना ते तोडलं. त्यामुळं त्या बाथरूमच्या आतमध्ये घाण किती आहे ही बघा. ही बाथरूमच्या आतमधली घाण. त्यामुळं अनेक रोगांना इथल्या जनतेला, रिक्षा ड्रायव्हरना सामोरं जावं लागतं. तर महानगरपालिका हे तोडण्याची तस्ती घेईल का? आणि जर त्यांना समजा इथल्या जनतेची काळजी असेल तर त्यांनी हे त्वरित तोडावं. आणि आता सध्या गणपतीरायाचं आगमन होण्याला सुरुवात झालेली आहे. 1 सप्टेंबरला गणेश स्थापना आहे आणि त्या पिरियडमध्ये इथं अनेक गणेश भक्त गणेश दर्शनासाठी येत असतात. तर त्यांना याचा परिणाम होऊ शकतो. तर त्यांना जर मलेरिया, डेंगू ह्या साथीपासून जर समजा वाचवायचं असेल आणि इथल्या ड्रायव्हरांना जर वाचवायचं असेल तर कृपया महानगरपालिकेने यावर तोडक कारवाई करून त्वरित तोडावं. बघा जमतंय का? वचक आमचं, जिथे तुम्ही तिथे या.